नमस्कार. महत्त्वाचे शब्द आणि त्यांची वाक्ये पाहूयात. लेटर एची. पहिला आहे ॲब्सेन्स. ॲब्सेन्स म्हणजे काय? गैरहजर, अनुपस्थित. त्याचं मराठी वाक्य होतं, तुम्हाला अनुपस्थितीची रजा घ्यावी लागेल. त्याचं इंग्रजी वाक्य होतं, यू विल नीड टू टेक अ लीव्ह ऑफ ॲब्सेन्स. असं वाक्य होतं. आणि ॲब्सेंट म्हणून पण येतं. ॲब्सेंट म्हणजे पण गैरहजर आणि अनुपस्थिती असते. दुसरं वाक्य बघा. दुसरं शब्द बघा, ॲब्सल्युटली. ॲब्सल्युटली म्हणजे पूर्णपणे, संपूर्णतः, अगदी. त्याचं मराठी वाक्य बघूया आपण. ती अगदी किंवा पूर्णपणे बरोबर आहे. त्याचं इंग्रजी रूपांतर होतं, शी इज ॲब्सल्युटली राईट. त्याच्यानंतर तिसरा शब्द ॲब्यूज. ॲब्यूज म्हणजे गैरवर्तन, उद्धट शब्द किंवा गैरवापर. त्याचं मराठी वाक्य बघूया. तिने तिच्या मित्राच्या विश्वासाचा गैरवापर केला. तिने तिच्या मित्राच्या विश्वासाचा गैरवापर केला. त्याचं इंग्रजी रूपांतर होतं, शी ॲब्यूज्ड हर फ्रेंड्स ट्रस्ट. त्याच्यानंतर चौथा शब्द बघू, असेंट. असेंट ॲक्सेंट. ॲक्सेंट म्हणजे उच्चार, उच्चारण, उच्चार. त्याचं मराठी वाक्य होतं, पर्यटकांचे विदेशी उच्चारण होते. त्याचंच इंग्रजीत रूपांतर होतं, टुरिस्ट हॅड अ फॉरेन असेंट. टुरिस्ट हॅड अ फॉरेन ॲक्सेंट. त्याच्यानंतर पाचवं वाक्य ॲक्सेप्ट. ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे. स्वीकारण्याचं मराठी वाक्य होतं, तिने त्याची माफी स्वीकारण्यास नकार दिला. त्याचं इंग्रजी वाक्य होतं, शी रेफ्यूज टू ॲक्सेप्ट हिज अपॉलॉजी. अशा प्रकारे हे शब्द आहेत. त्याचं मराठी वाक्य आणि इंग्रजी वाक्य ते कुठे कुठे वापरलेलं आहे ते पण लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे त्याचा उपयोग करा. तुम्हाला अधिक विस्तृत माहिती असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या आणि त्यातील लॉंग व्हिडिओज आम्ही दिलेले आहेत, त्यामध्ये डिटेल्समध्ये दिलेले आहेत, ते पहा. धन्यवाद.